आमचं शुभांगीच्या डेली ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आता आहे मी किचन मध्ये बनवते मोमोज। तर मितालीची आणि चारूची तब्येत बरोबर नव्हती, तर त्या म्हणले तोंडाला काही टेस्ट राहिलं नाही, तिनं सगळं मटेरियल वगैरे करून देते, मोमोजचं पीठ मळते छान असं। आम्ही इकडं मोमोजचं साहित्य तयार केलं, तर साहित्य बघा काय काय आहे। पहिलं तर इथं पत्तागोबी म्हणजे कोबी, कांदा, गाजर, हिरवी मिरची, लसूण असा चॉप करून घेतलाय, अद्रक पण चॉप करून घेतले। माझ्याकडे सॉस वगैरे नाहीये, तर काळी मिरी अशी मी बारीक कुटून घेतली काळी मिरी। आता हे सगळं साहित्य ना मी इथे चॉपर मध्ये बारीक करून घेणार आहे। तुम्ही म्हटलं असेल अखंड साहित्य दाखवलं, तर तसं नाहीये, ते बारीक असं चॉप करून घ्यायचं। तर चला तुम्हाला मोमोजची रेसिपी दाखवते। आता मिक्सर मध्ये घालून घेतलंय, तर बघा 5-10 सेकंदामध्ये सगळं बारीक एकदम बारीक चॉप होऊन निघतं। दाखव मध्ये तेल टाकून घेतले थोडं। आता भाज्या थोड्या थोड्या सॉटे करून घ्यायच्या, म्हणजे जास्त पण शिजवून नाही घ्यायच्या, थोड्याशा सॉटे करून घ्यायच्या, म्हणजे त्याचा फ्लेवर येतो। तर मी पहिल्यांदा टाकते लसूण, हे जास्त तळून लसूण वगैरे, थोडंसं अद्रक, हे जास्त तळून नाही घ्यायचं, नाहीतर त्याचा ऍक्च्युली फ्लेवर जातो। तर आता बघा सगळ्या भाज्या टाकून घेतल्यात, त्यामध्ये छान असं फ्राय करून घेते हे भाज्या। त्यामध्ये ब्लॅक कलर दिसतोय, पण समोर ऍक्च्युली एवढा सुंदर कलर दिसतोय ना बघा। गाजर, हिरवी मिरची, कांदा, कोबी हे सगळं टाकले, लसूण, अद्रक छान असं सॉटे करून घेते। त्यासोबतच मी काळी मिरी, याला ब्लॅक पेपर म्हणतात, हे पण घरचंच कुटून घेतले, ब्लॅक पेपर टाकून घेतले। आता छान असं हे पण फ्राय करून घेते। कात्र्यातलं मॉइश्चर म्हणजे पाणी थोडंसं कमी करून घ्यायचं, जसं की आपण गाजराला करून घेतो। आणि हे करताना मीठ लगेच टाकायचं नाही, मीठ नंतर टाकायचं थंड झाल्यावर, म्हणजे याला पाणी सुटत नाही। तर हे आता छान असं ड्राय करून घेतलंय। आता लास्टमध्ये टाकते मी मीठ आपल्या चवीनुसार टाका। आता हे मिश्रण ताटात काढून थंड असं करून घेतलंय। फायनली बघा असे मोमोज झालेत, मुलांनी तर ट्राय करून बसलेत। पण हे दुसरी बॅच टाकली होती शेजारी याथरच्या मम्मीला द्यायला। पहिले मोमोज केले होते, खूप मोठे मोठे केले होते मोमोज, तर आता त्यांच्यासाठी छोटे छोटे केले होते, ते उगाच दिसायला पण चांगले नव्हते दिसत। तर असे तयार झालेत। कसे झाले मुलांना? एक नंबर। मला तर अजून खायचंय, एक नंबर। आणि मी मुद्दाम झणझणीत बनवले होते, का तर हे तिघं पण म्हणले मम्मी तोंडाला चव वगैरे राहिलेली नाही, सपक बनवू नको, तर मी ग्रीन चिल्ली आणि ब्लॅक पेपर जास्त वापरलं होतं। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, खूप कमी साहित्यात आणि खूप छान बनवले बघा, खरंच टेस्ट छान झालं होतं, सगळ्यांनी खाल्ले। आता मी चालले द्यायला।